प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, आपण वचनाकडे जाऊया. ठीक है, हम इस समय वचन की तरफ चलते हैं. माझा विषय आहे की प्रभूमध्ये बलवान होणं. और मेरा विषय है कि प्रभु में बलवान होना. तर या ठिकाणी आपण शास्त्रभाग आपण वाचूया. यहाँ पर हम शास्त्र भाग पढ़ते हैं. इफिस्कराचं पत्र याचा 6वा अध्याय इफिसियों का 6वां अध्याय 10 आणि 11 वचन. 10 और 11. शेवटी माझ्या भावांनो, आखिर में मेरे भाइयों, प्रभु में आणि त्याच्या शक्तीमध्ये, और उसकी शक्ति में, बळामध्ये सबळ व्हा. उसके शक्ति में बलवंत रहो. सैतानाच्या कपटयुक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हा. म्हणून देवाची संपूर्ण शास्त्र सामग्री अंगावर घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथं असं म्हटलंय, यहाँ पर ऐसा कहा है, वचन म्हणतं की शेवटी प्रभूमध्ये आखिर प्रभु में, त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये उसके प्रभावी सामर्थ्य में बलवान होत जा. बलवान होते जाइए. सैतानाच्या डावपेचा पुढे शैतान के कुयुक्तियों के सामने तुम्हाला टिकाव धरता यावा आपको बने रहना चाहिए. म्हणून इसलिए देवाची शस्त्र सामग्री धारण करा. यहोवा की शस्त्र सामग्री जो है आप ले लीजिए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आम्ही पाहतो की यहाँ पर हम देखते हैं प्रभूने आम्हाला त्याची आध्यात्मिक शस्त्र सामग्री धारण करण्यास सांगितली. यहाँ पर हम देखते हैं कि प्रभु ने, यहोवा ने हमें कुछ शस्त्र लेने के लिए, धारण करने के लिए कहा है. मग कोणते कोणते शस्त्र, ते धार्मिक शस्त्र माहिती का तुम्हाला? ते खाली दिलेत बघा. कौन से शस्त्र है सांगा बरं मला. आपको पता है क्या? आप मुझे बताइए. उसमें लिखा है नीचे कोणते कोणते शस्त्र सामग्री आहे. कौन से शस्त्र है, वहाँ पर लिखा है. खरेपणाने आपली कंबर बांधू, सत्याने कमर कसा, खरेपणाने कमर कसा, हे एक शस्त्र झालं. अजून एक काय शस्त्र आहे? न्यायपणाचे वस्त्रान धारण करून उभे राहा. नीतिमत्वाचे वस्त्रान धारण करा. अजून काय आहे? शांतीच्या सुबोधनाची शांतीच्या सुवार्तेच्या पादुका घ्या, पायात घाला. बरोबर. अजून या सर्वावर ज्या विश्वास रूपी ढाल, त्या दुष्टतेचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती धरून उभे राहा. बरं, मला शस्त्र सामग्री सांगा. काय शस्त्र सामग्री? मुझे शस्त्र सामग्री बताइए, क्या शस्त्र सामग्री है? यात दिल्यात आत्म्याची तलवार. आत्म्याची तलवार. आत्म्याची- शस्त्र सांगा काय आत्मा धारण की करायचं. तलवार. धार्मिक जीवन जगत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही सैतानापुढं युद्ध करण्यासाठी शस्त्र सामग्री महत्वाची. जर आपण युद्ध करायचंय, हम यदि युद्ध कर रहे हैं तो हमें युद्ध करने के लिए हमारे पास आत्मिक युद्ध करने के लिए क्या होना चाहिए? हमारे पास शस्त्र होना चाहिए, आत्मिक शस्त्र होना चाहिए. तो वो शस्त्र मुझे बताइए. विश्वासाची डाल आहे. उसने कहा, Very good. किसने कहा? विश्वास की ढाल. अजून काय? तारणाचं नित्यमत्वाचं उरस्त्राण. अजून सुवार्तेच्या पादुका. किती गॉस्पल जबरदस्त. बांटना, उसके पैर. किती जबरदस्त आहेत नाही का शस्त्र, नाही का? प्रेज द लॉर्ड. अजून बहुत काय काय अद्भुत है शस्त्र. घेतलेत का हो शस्त्र तुम्ही सगळ्यांनी? आपने लिया है क्या ये सब शस्त्र? हे पावलाने सांगितलंय आम्हाला, नाही ये का? पौलुस ने कहा है हमें, हमारे लिए. इफिस्कराच्या मंडळीला पावलाने पत्र लिहिलं यूफिसियों की कलीसिया को पौलुस ने पत्र लिखा आणि त्याच्यामध्ये शस्त्र आम्हाला धारण करायला सांगितले. और उसमें कहा कि आप शस्त्र को धारण कीजिए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी ब्रदर मिलिटरीमध्ये काम करतात. अभी इस समय ब्रदर मिलिट्री में काम कर रहे हैं. सिस्टर देखील, त्यांचे मिस्टर देखील मिलिटरीत काम करतात. बर्नबास सिस्टर भी है, उनके हस्बैंड भी आर्मी में काम करते हैं. आम्ही पाहतो त्यांना जेव्हा ट्रेनिंग त्याचं चालू होतं, हम देखते हैं उनका जब ट्रेनिंग शुरू होता है खूप कसरत करावी लागते त्याला. बहुत कसरत करना होगा. जेव्हा ट्रेनिंग असतं, ज्यावेळेस बार्नबास ब्रदरला मी बोललो नाही का, ज्यावेळेस आपण त्यांच्या घरी प्रेयरला जातो त्यावेळेस ते माझ्याशी बोलले नाही का, और थोडंसं मैं आमचं. जब बर्नबास राम बाबू के घर जा रहा था, फिर मैंने उनसे बातचीत की मग त्याने ट्रेनिंगबद्दल मला सांगितलं. और उन्होंने मुझे ट्रेनिंग के बारे में सिखाया. ते म्हटले की सुरुवातीचे 6 महिने जे असतात मुलांसाठी फार कठीण असतात. उन्होंने कहा शुरू के दिन जो 6 महीने के होते, सब जो नए भर्ती होते लड़के लोगों के लिए, लड़कों के लिए बहुत कठिन और टफ होते हैं. आणि त्याच्यामुळे त्यांना खूप असे एकदम कडक असं एकदम त्यांना एकदम शिक्षण दिलं जातं. और उसमें बहुत टफ और जो ज़्यादा हार्ड शिक्षण होता है.
ट्रेनिंग होता है खूप कठीण त्या शिक्षणातून त्यांना जावं लागतं और कठिन ट्रेनिंग का समय होता है। आणि ते मुलं 18 ते 19 वर्ष वयोगटातले असतात और वो जो लड़के रहते हैं 18 से 19 साल के उनका उम्र होती है आणि त्यांना आईवडिलांविषयी ओढ असते, और उनको माता पिता के विषय में चाहत होती है त्यांच्या मैत्रिणींची त्यांना ओढ असते, और उनके फ्रेंड उनके दोस्त उनके तरफ उनका आकर्षण होता है, त्यांच्या डोक्यात ते भरलं असतं. उनके दिमाग में वो रहता है। मग जेव्हा ते ट्रेनिंग करतात जब वो ट्रेनिंग में जाते हैं त्या ट्रेनिंगमध्ये ते सर्व ते विसरून जातात. और वो ट्रेनिंग में जाते हैं तो वो सब उनको भूलना पड़ता है, त्याला खूप थकवलं जातं असं म्हटलं ते. उन्हें वो बहुत थकाया जाता है। आणि मग असं म्हटलंय की कोणती सवय लागायला आणि कोणती सवय मोडायला 21 दिवस लागतो. वो ऐसा कहते हैं कोई भी जो आदत है उन्हें 21 दिन या 19 दिन का समय लगता है वो भूल जाने के लिए। आणि मग काय पाहतो त्या ठिकाणी ट्रेन होतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना शस्त्र नाही का कसं वापरायचं याचं शिक्षण त्यांना दिलं जातं. और वो उसके बाद वो ट्रेन हो जाते हैं और उनको वो शस्त्र दिया जाता है आणि मग त्यांना चांगलं खाऊ पिऊ घातलं जातं, और वहाँ पर उनको अच्छा खाना पीना देते हैं, उत्कृष्ट अन्न त्यांना दिलं जातं. अच्छा से अच्छा अनाज यानी खाना उन्हें दे दिया जाता है। आणि मग त्यांना चांगल्या प्रकारे व्यायाम त्यांना करावा लागतो और उनको अच्छे तरह से व्यायाम करना होता है आणि त्यांची तब्येत चांगली स्ट्रॉंग बनवली जाते. और उनका जो तबीयत है एकदम फिटनेस वहाँ पर बनाया जाता है। जेव्हा तो सुरुवात करतो ट्रेनिंगसाठी जब वो शुरू में शुरुआत करता है ट्रेनिंग के लिए त्याला सुकडा असतो एकदम तो नाही का. एकदम लुक्का सुक्का होता है। पण जेव्हा तो ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग त्याची पूर्ण होते जब उसकी ट्रेनिंग पूरी होता है तेव्हा तो तयार होतो. जब वो तैयार होता है कशासाठी? युद्धासाठी. किस लिए? युद्ध के लिए। आणि मग त्याला बॉर्डरला पाठवतात, फिर उसको बॉर्डर पर भेजते हैं, जम्मू काश्मीरला पाठवतात, शायद जम्मू कश्मीर श्रीनगर भागामध्ये पाठवतात, श्रीनगर भाग में भेजते होंगे, नक्षलवादी एरियात पाठवतात और कहीं भी नक्सलवादी एरिया में भेजते होंगे। आणि मग त्यांच्या हातामध्ये काय देतात? शस्त्र देतात. और उनके हाथ में क्या देते? शस्त्र देते। आणि ते शस्त्र जर तुम्हाला भेटले, धरा चालवा, जमल का तुम्हाला? और वो शस्त्र आपको दिया, बंदूक वो क्या बोलते उसको, AK-47 दिया तो आपको दिया तो चलाते आएगा? तुम्ही चालवा तर तुम्ही खाली पडाल, ती गन खाली तुमच्या हातून सटून वो जाईल. आप चलाते चलाते वो आप गिर जाओगे और वो गन आगे चली जाएगी। तुम्हाला जमणार नाही ते. वो आपको जमेगा नहीं। जे ट्रेन झालेत, जिनका ट्रेनिंग हुआ है, ज्यांना शिक्षण मिळालंय, जिनका शिक्षण हुआ है, तेच लोक ते चालू शकतात. वही लोग वो गन को चला सकते हैं, तेच लोक शस्त्र चालू शकतात. वही लोग शस्त्र को चला सकते हैं। प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। हे झालं जगातल्या गोष्टीच्या बद्दल. ये हो गया मिलिट्री का जो जगत की संसार के चीज़ों की ओर। मग त्या मिलिटरीच्या मुलाला, त्या ट्रेनर्सला वो आर्मी के योद्धा को, जो ट्रेनर है, एक वेळ लागतो त्याला तयार होण्यासाठी. उसके लिए बहुत समय लगता है उसको तैयार होने के लिए। आणि मग तयार झाल्यानंतर त्याला युद्धाला पाठवतात. और फिर वो तैयार होने के बाद उसे बॉर्डर पर भेजते। आणि मग त्याला असं शिकवलं जातं की युद्ध कसं करायचं. और उसको ऐसे सिखाया जाता है कि युद्ध कैसे करने का। त्याला शिकवलं जातं की समोर दुश्मन कशी चाल करणार आहे, मग आपण कशी करायची. और उसे सिखाया जाता है कि सामने दुश्मन है तो हमें भी कैसा उनके साथ युद्ध करना है। हे झालं, मी सांगितलं फक्त गन चालवण्याविषयी बोललो. पण जर तुम्ही युद्धात गेले, तुम्हाला गन चालवता येत आहे, पण जर तुम्ही त्या दुश्मनासमोर गेले, मैंने तो ये कहा, अगर आप शत्रु के सामने जाते हैं, शत्रूला कसं मारायचं हे तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही देखील तिथं तुम्ही स्वतः मृत्यू होऊ शकता त्या ठिकाणी. और यदि हमारा ट्रेनिंग नहीं हुआ, अगर हम वैसे ही गन लेकर चले जाते हैं, शत्रु के सामने जाते हैं, हमें युद्ध चलाने के लिए कुछ मालूम नहीं है, तो शत्रु हमें खलास कर सकता है, मार सकता है. म्हणून आम्हाला त्यामध्ये बलवान होण्याची गरज आहे. इसलिए हमें अंतरात्मा को बलवान होने की जरूरत है, स्ट्रॉंग होण्याची गरज आहे, हमें स्ट्रांग होने की जरूरत है, शिक्षणाची गरज आहे. हमें बाइबल की शिक्षा या शिक्षण ट्रेनिंग की जरूरत है. तरच आम्ही युद्ध करू शकतो. तो भी हम आत्मिक युद्ध जीत सकते हैं. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग या ठिकाणी पाऊल आम्हाला सांगतो, यहाँ पर हमें पौलुस कहता है, 10 वचन वाचा कोणीतरी. 10 वचन पढ़िए कोई तो भी. शेवटी माझ्या भावांनो, शेवटी माझ्या भावांनो, आखिर में मेरे भाइयों, प्रभु में आणि त्याच्या शक्तीमध्ये, आणि त्या शक्तीमध्ये, और उसके शक्ति में, बळामध्ये सबळ व्हा. बळामध्ये सबळ व्हा. इथं असलेले, उसके बल में सफल हो जाओ. इथं असलेले शेवटी प्रभूमध्ये, कुणामध्ये सांगितलंय? प्रभूमध्ये. आखिर में प्रभु में, त्याच्या प्रभावी, उसके प्रभावी सामर्थ्याने, सामर्थ्य से बलवान होत जा. बलवान होते जाइए. प्रेज लॉर्ड. आता युद्ध करायचंय. प्रेज द लॉर्ड. हमें अभी युद्ध करना है, बलवानच नाही.
और हमारे अंदर कोई शक्ति ही नहीं है। कसं युद्ध होणार आहे? कैसे युद्ध होगा? चालले भूत काढायला, चले दुष्ट आत्माएं निकलने, भूताने भूत मारलं. निकलने. भूत नहीं मारा, हं? उल्टा गेलो प्रार्थनेला, गए प्रार्थने को. खवळलं भूत, वो दुष्ट आत्मा चिल्लाया हमारे, तुम्हालाच ॲडवून केलं ते नाही का? आपको ही एकदम आपको ही तकलीफ देना शुरू कर तुम्ही दिया. म्हणता नाही नाही, लय कडक भूत आहे ते. आप कहते हैं नहीं नहीं बहुत भयानक भूत है वो. अहो तुम्ही बलवानच नाही आहेत, अरे वो आप में कोई शक्ति ही नहीं, बलवान ही नहीं आप. आणि बलवान नाही तर तुम्ही कसं काय सैतानाला तुम्ही विजय मिळू शकता? अगर आप ही बलवान नहीं तो आप शैतान पर कैसे विजय पाओगे? आज महत्वाची गोष्ट आहे. आज महत्व की बात है. पाऊल म्हणतो प्रभूमध्ये बलवान होत जा, पौलुस कहता है प्रभु में शक्ति सामर्थ्य पाते जाइए. त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा, प्रभु के सामर्थ्य बलवान होते जाइए. प्रभु के सामर्थ्य में बलवान होते जाइए, तरच तुम्ही सैतानाला हरवाल, तभी आप शैतान को हराओगे. नाही तर तुम्ही हरू शकत नाही. नहीं तो आप नहीं हरा सकते. नाही तर बरेच लोक बोलतात सैतान लय मागा लागलो आमच्या, और बहुत सारे लोग कहते रहते हैं शैतान बाबा मेरे पीछे लग गया, खूप मला त्रास देऊ राहिलाय, शैतान तो मुझे बहुत तकलीफ दे आमच्या रहा है. कुटुंबात सैतान खवळला आहे, हमारे कुटुंब में शैतान, माझ्या नवऱ्यात सैतान खवळला आहे, मेरे पति में शैतान आ चुका माझ्या है, बायको सैतान शिरलाय. मेरे पत्नी में शैतान आ चुका है. मग आम्ही जर बलवान नाही तर मग आमच्या घरात सैतान शिरतो. अगर हम बलवान नहीं है तो हमारे घर में शैतान आता है. मग आम्ही बलवान कसं व्हायला पाहिजे? और फिर हमने बलवान कैसे होना चाहिए? आता ख्रिस्तात बलवान व्हायचं आम्हाला, अभी हमें यीशु मसीह में बलवान होना है. प्रभावी सामर्थ्याने बलवान व्हायचंय. प्रभावी सामर्थ्य से हमें बलवान होना है. मग 5 गोष्टी आहेत बलवान होण्यासाठी. और 5 चीज़ें हैं जो बातें हैं उसे हम बलवान हो सकते हैं. जसं मिलिटरीमध्ये ट्रेनिंग घेताना त्याला चांगलं खाद्य दिलं जातं, जैसे मिलिट्री में ट्रेनिंग होता है उसे अच्छा खाना दिया जाता है, त्याला व्यायाम करावा लागतो, उसे मेहनत या व्यायाम करना होता है, त्याला शिस्त असते, उसे उसके जीवन में शिस्त होता है. सकाळी सकाळी उठणं, पहाटे उठणं. और उसका पहला शिस्त होता है एकदम भोर को उठना. किती वाजता उठतात मिलिटरी लोक? आर्मी के लोग कितने बजे उठते हैं? 5 वाजता, पहाटे 5 वाजता उठतात नाही का? 5 बजे उठते हैं आर्मी आणि के लोग. आमचे लोक पहाटे 8 वाजता उठतात. और हमारे क्रिश्चियन सैनिक सुबह 8 बजे उठते सुबह हैं. नाही, पहाटे 8 वाजता. भोर को 8 बजे. मिलिटरीची पहाट ही 5 वाजता आहे, आर्मी की जो भोर है वो सुबह 5 बजे है, और आमची पहाट ही 8 वाजता आहे. और हमारी सुबह 8 बजे शुरू होता है. कसं काय आम्ही बलवान होणार? कैसे क्या बलवान शिस्त हो? देखील महत्वाची आहे. हमारे जीवन के अंदर पहिली गोष्ट discipline आहे, बहुत महत्व का है. बलवान होण्यासाठी पहिला गोष्ट आहे प्रार्थना. और पहली जो बात है बलवान होने के लिए हमारे जीवन में होना है प्रार्थना. पहली बात. आता हे आध्यात्मिक आपण बलवान होण्याची पाहत आहोत. पहिली गोष्ट और आहे हम देख रहे हैं यहाँ पर आत्मिक बलवान होने के विषय में मैं बात कर रहा हूँ. प्रार्थना आमच्या जीवनात असणं फार गरजेचं आहे. प्रार्थना हमारे जीवन में होना बहुत महत्वपूर्ण है. जर प्रार्थनाच नाहीये तर बलवान आम्ही होऊ शकत नाही. अगर हमारे जीवन में प्रार्थना नहीं है तो हम बलवान हो ही नहीं सकते. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही पाहतो. प्रभु यीशु मसीह के बारे में हम देखते हैं. प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करायचा प्रभु यीशु मसीह रात पूरी रात प्रार्थनाएं करता था, आणि दिवसा प्रभूचं काम करायचा. और वो दिन भर वो चिन्ह चमत्कार का कार्य करता था, वचन का कार्य करता आणि था. म्हणून शैतान त्याच्या जवळून पळून जायची. इसीलिए शैतान यीशु मसीह के पास नहीं आता था, शैतान भाग जाया करता था. आणि म्हणून प्रार्थना ही फार महत्वाची आहे. इसीलिए प्रार्थना हमारे जीवन में बहुत महत्वपूर्ण है. आम्हाला प्रत्येक गोष्टीला वेळ असतो. हमें हर चीज के लिए समय होता है. मोबाईल पाहायला वेळ आहे आमच्या, हमें मोबाइल देखने के लिए बहुत समय होता है. फिरायला जायला वेळ आहे, हमें घूमने के लिए जाना बहुत समय होता है. पिकनिकला जायला वेळ आहे, हमारे पास पिकनिक के लिए बहुत समय होता है. सर्व गोष्टीला वेळ आहे. हमारे पास सब चीज़ों के लिए प्रार्थनेला वेळ नाही. समय है, प्रार्थना के लिए समय नहीं है. मग प्रार्थना आमची व्हायला पाहिजे. प्रार्थना हमारी होना चाहिए. किती वेळ व्हायला पाहिजे? कितना समय होना चाहिए. आणि मग एकदा मी एका चर्चमध्ये प्रिचिंग करत असताना तिथं बोललो की तुम्ही प्रार्थना करता का? और फिर मैंने एक बार एक चर्च में गया और वहाँ पर मैंने कहा कि आप सब लोग प्रार्थना करते हैं क्या? तर एक जण म्हटलं हो मी करतो प्रार्थना म्हणे. एक जन ने कहा हो मैं करता हूँ प्रार्थना. मी म्हटलं किती वेळा करता प्रार्थना? और मैंने उसे पूछा भाई कितने देर तक प्रार्थना करते तो हो? म्हणे 3 वेळा करतो म्हणे पाळसाहेब. उसने कहा मैं 3 समय प्रार्थना करता हूँ. दानियल सारखे प्रार्थना करतो म्हणे. मैं दानियल के समान 3 टाइम प्रार्थना करता हूँ.
सकाळी करतो, मैं सुबह के प्रार्थना करता हूँ, दुपारी करतो, मैं दोपहर को प्रार्थना करता हूँ, संध्याकाळी करतो. और मैं शाम को भी प्रार्थना करता आणि मग त्याला म्हटलं किती वेळ तो प्रार्थना करतो. हूँ. और मैंने पूछा वो तीनों टाइम कितने समय प्रार्थना करता है. तेव्हा सकाळी 2 मिनिटं, मैं सुबह 2 मिनट, दुपारी 2 मिनिटं, दोपहर को 2 मिनट संध्याकाळी 2 मिनिटं. और सुबह शाम के 2 मिनट. झाली प्रार्थना म्हणे. हो गए किती वेळ प्रार्थना. लागतो प्रार्थनेला म्हणे. कितना समय लगता है प्रार्थना को. तर प्रार्थनेला आमचा वेळ जास्त पाहिजे. Praise the Lord. प्रार्थना के लिए हमारा समय बहुत ज़्यादा चाहिए. दानिएल देखील प्रार्थना करायचा. दानियल भी प्रार्थना करता था. किती वेळ करायचा माहिती आहे आम्हा सर्वांना. किती कितने वेळ करायचा समय प्रार्थना करता था हमें पता है सबको. तुला माहिती आहे का दानिएल हा व्यक्ती खूप बिझी होता. आपको पता है क्या दानियल व्यक्ती जो था बहुत बिजी था. खूप बिझी. बहुत बिजी. तो कोण होता. पंतप्रधान लेवलचा व्यक्ती होता. वो पंतप्रधान लेवल के व्यक्ती थे. आणि पाहतो त्यांना 120 वेगळं कराय घंटा. 120 इकडे या तुम्ही तिघे जणी. 120 प्रांत अधिकारी होते. किती होते. 120 प्रांत अधिकारी थे. नबुकदनेसर राजाकडे 120 प्रांत अधिकारी होते. नबूखदनेस्सर राजा के पास 120 प्रांत अधिकारी थे. आणि त्या प्रांत अधिकाऱ्याकडं जबाबदारीतली सर्व त्याच्या राज्याचा कारभार जो आहे 3 मेन अधिकाऱ्याकडे द्यायचा. और वो अधिकारियों को दानियल के पास अधिकार था कि वो राज्य की अलग अलग जवाबदारी उनको दे देना है. आणि मग ते 120 प्रांत अधिकारी त्या 3 लोकांना सर्व कारभार ते त्याला त्याचा हिशोब द्यायला द्यायचे. और वो 120 प्रांत अधिकारी वो सारा हिसाब किताब वो दानियल को देते थे. नाही 3 जण थे. वो 3 जन थे. त्या 3 पैकी एक दानिएल एक होता. तीनों जन पैकी एक दानियल था. आणि मग कालांतराने त्या तिघांपैकी 2 दानिएल षड्यंत्र केलं. और वो कोई वहाँ के जो लोग थे 3 जन जो अधिकारी थे दानियल के विरुद्ध उन्होंने प्लान बनाया. त्याच्याविषयी खटला भरवण्यात आला की तो प्रार्थना करतो म्हणून. और उसके जो वहाँ के जो सरकार है उसके ऊपर वहाँ पर क्या बोलते खटला यानी हिंदी में क्या कहते हैं उसको दोष लगाया गया. आणि आम्ही पाहतो दानिएल सिंहाच्या गुहेत गेला. और हम देखते हैं कि दानियल की कोई गलती ना होते हुए भी दानियल जो सिंह है उसके गुफा में उसको डाल दिया गया. आणि देवाने त्या सिंहाच्या गुहेतून त्याला सोडवलं. और परमेश्वर ने उस शेर के गुफा से उसे छुड़ाया. ज्यांनी जे षड्यंत्र केलं होतं दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकण्याचं और जिन्होंने वो षड्यंत्र किया था उस शेर के गुफा में डालने के लिए ते 2 अधिकारी त्याच्याबरोबरचे. और वो 2 अधिकारी उसके साथ थे. जेव्हा हे राजाला समजलं जब वो राजा को समझा, तेव्हा राजाने त्या 2 अधिकाऱ्यांना जब राजा को ये बात समझ में आई कि वो राजा ने उस 2 अधिकारी को त्याच्या लेकरवाळांना उसके बच्चों को त्या गुहेत सिंहाच्या गुहेत टाकून दिलं. वो उस शेर के गुफा में डाल दिया. आणि मग त्या नबुकदनेस्सर राजाच्या काळामध्ये दानिएल हा मेन अधिकारी त्या ठिकाणी. फिर वो नबूखदनेस्सर राजा के समय की बात है. फिर दानियल जो है वो मुख्य अधिकारी बन चुका था. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो मुख्य अधिकारी झाल्यानंतर तरी देखील तो 3 वेळा प्रार्थना करायचा. और दानियल जो है मुख्य अधिकारी होने पर भी वो 3 टाइम पर प्रार्थनाएं करता था. प्रेज द लॉर्ड. आमची प्रार्थना 3 टाइम होणं गरजेचं आहे. हमारी प्रार्थना 3 टाइम समय होना चाहिए. आणि प्रार्थना जर आम्ही करू तर परमेश्वर आम्हाला काय करील. आमची आध्यात्मिक वाढ करेल. यदि हम प्रार्थनाएं करते हैं तो हमारी आत्मिक उन्नति हो जाएगी. म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. इसलिए हमें प्रार्थना में बढ़ना चाहिए. म्हणून देवाचं वचन म्हणतं निरंतर प्रार्थना करा. इसलिए परमेश्वर का वचन कहता है हर समय प्रार्थना में बने रहो. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये बलवान होण्यासाठी पहिली गोष्ट आहे प्रार्थना. और आमच्या जीवनात मसीह में बलवंत होने के लिए हमारी जो प्रार्थना बहुत जरूरी है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. आमचा वेळ वाढवला पाहिजे. और इसलिए हमारा प्रार्थना में जो है हमारा समय बढ़ना चाहिए और ज़्यादा होना चाहिए. आज आम्हाला सैतानापुढे युद्ध करण्यासाठी आज आम्ही पाहत आहोत बलवान कसं व्हायला पाहिजे. और हमें शैतान के साथ युद्ध करने के लिए हमें आत्मा में प्रार्थना में कैसा बलवान होना चाहिए आज हमें देखना चाहिए. दुसरी गोष्ट आहे वचन. दूसरी जो बात है वो वचन का. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे जे वचन आहे ये जो वचन है हे पवित्र आत्म्याने लिहिलं आहे. ये पवित्र आत्मा से लिखा हुआ है. देवाने लिहिलं आहे. ये परमेश्वर यहोवा ने लिखा है. देवाच्या सामर्थ्याने लिहिलं गेलं आहे. प्रभु के सामर्थ्य से लिखा है. आणि म्हणून हे वचन
इसलिए ये वचन आमच्यामध्ये राहिलं पाहिजे. हमारे अंदर रहना चाहिए. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यहोशाचं पुस्तक आहे पहिला अध्याय 8 वचन वाचू आपण. यहोशू की किताब पहला अध्याय और 8वां वचन 8वां वचन हम देखते हैं. वाचा कोणतरी मोठ्याने. पढ़िए कोई तो भी जोर से. युद्धाबद्दल बोललंय ते. यहाँ पर युद्ध के बारे में लिखा है. युद्ध जिंकायचं आहे. सैतानाबरोबर देखील आम्हाला युद्ध जिंकायचं आहे. हमें युद्ध जीतना है. शैतान के विषय में हमें युद्ध को जीतना है. वाचा. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये तर दिवस आणि रात्र तू त्यावर ध्यान लाव, अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील आणि तेव्हा तू सुज्ञानाने वागशील. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जसं म्हटलं की नियमशास्त्राचा ग्रंथ जो आहे म्हणजे ऐसा पवित्र कहा शास्त्र है कि ये जो नियम शास्त्र का जो ग्रंथ है तुझ्या मुखी सदैव असू दे. तेरे मुख के अंदर हरदम रहना चाहिए. तेरे मुंह में हरदम रहना चाहिए. ते असं म्हटलं त्यात जे काही लिहिलं आहे उसमें वो नियम शास्त्र में जो कुछ लिखा ते है तू काळजीपूर्वक पाळ. वो हरदम ध्यान से पढ़ते रहना है, अनुसरण करते रहना है. रात्रंदिवस त्याचं मनन कर. रात दिन उसका मनन करना है. मग पुढं म्हटलंय म्हणजे तुझा मार्ग इसलिए आपका मार्ग सुखाचा सफल होईल. प्रेज हो जाएगा. नाही का. सुखाचा आणि तुला यश प्राप्ती घडेल. आपका मार्ग जो है सफल हो जाएगा और आपको जो है यशस्वी आप बन जाओगे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला हरवलं प्रभु यीशु मसीह ने शैतान को हराया वचनाने. वचन से. नाही का. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली नाही का, रानात त्याला नेलं आत्म्याने जब यीशु मसीह की परीक्षा हुई आणि त्या परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त सैतान आला. और उस परीक्षा में शैतान आला आणि त्याने प्रभू येशूची परीक्षा घेतली. और वहाँ पर शैतान आया और यीशु मसीह की जो परीक्षा लेने लगा. आणि मग त्या परीक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतल्यानंतर त्या ठिकाणी सैतान परीक्षा घेतली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला वचनाद्वारे हरवलं. जब परीक्षाएं ले रहा था शैतान, जब यीशु मसीह ने जो है शैतान को वचन से हराया. आणि जेव्हा हरवलं प्रभू जब येशूने यीशु मसीह ने वो शैतान को हराया, तिथं असं म्हटलंय वहाँ पर- सैतान त्याजवळ आला नाही परत. वहाँ ऐसा लिखा है शैतान जो है यीशु मसीह के पास वापस नहीं आया. जेव्हा तुमचं देवाचं वचन तुमच्या जीवनात राहील ना, जब आपके जीवन में प्रभु का वचन रहेगा ना, सैतान तुमच्यावर फिरकणार नाही. आपके पास शैतान नहीं आएगा. पण जर वचन नसेल तुमच्या जीवनामध्ये अगर आपके जीवन में वचन नहीं है, सैतान तुमच्यावर अटॅक करू शकतो. शैतान आपके जीवन पर अटैक कर सकता है. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील वचनाचा आधार घेतला. प्रभु यीशु मसीह ने भी वचन का आधार लिया. यहोशवा आम्ही पाहतो तो प्रभू जेव्हा मोशे मरण पावला आणि हा, यहाँ पर देखते हैं कि मूसा जो है मृत्यू हो गया मोठी जबाबदारी यहोशावरती आलती. और बहुत बड़ी जिम्मेदारी यहोशा पर आ चुकी थी. त्याला युद्ध करायचं होतं उसे युद्ध करना था आणि फार कठीण होतं और बहुत कठिन था यहोशा के लिए. आणि म्हणून तो घाबरून गेला. इसलिए वो डर गया. तो खचून गेला यहोशवा डर गया. आणि मग परमेश्वर त्याशी बोलला. और फिर परमेश्वर ने उसके बाद परमेश्वर ने यहोशू के पहिला अध्याय 8 बात वचनमध्ये की. बोला. पहला अध्याय 8 वचन में परमेश्वर ने यहोशू के साथ बात की त्याला देवाचं वचन वाचायला सांगितलं. और उस यहोशू को पवित्र शास्त्र पढ़ने के लिए कहा. त्याचं मनन करायला सांगितलं. उसका मनन करने के लिए कहा परमेश्वर ने. सकाळसाठी नाही, दुपारसाठी नाही, संध्याकाळी रात्रंदिवस. वो सिर्फ सुबह के लिए नहीं, दोपहर के लिए नहीं, शाम के लिए नहीं, वो पढ़ने के लिए कहा. परमेश्वर ने रात दिन पढ़ने के लिए कहा. देवाचं वचन हे रात्रंदिवस मननासाठी देवाने आम्हाला सांगितलं और करायचं. प्रभु का वचन जो है, परमेश्वर का वचन है, हमें दे दिया है. रात दिन मनन करने के लिए दे दिया है. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज आम्ही कसलं मनन करत आहोत? आज हम कैसा मनन कर रहे हैं? मोबाईलचं मनन, मोबाइल देख देख कर मनन कर रहे हैं. संसाराचं मनन, संसार के चिंता का मनन, लेकरा बाळांच्या टेन्शनचं मनन, हमारे बच्चों का टेंशन, भविष्य का टेंशन पैशाचं मनन, और पैसे का सब ध्यान. कसलं कसलं मनन आम्ही करत आहोत? हम कैसे कैसा मनन कर रहे हैं आज?
ते मनन केल्यानं तुमची प्रगती होणार नाही. ये जगिक जो संसार की चीज़ें करने से, मनन करने से आपकी कभी उन्नति नहीं होगी. ते मनन केल्यावर तुम्ही सैतानावर विजय मिळू शकत नाही. वो मनन करने से आप शैतान के ऊपर कभी विजय नहीं प्राप्त कर तुम्ही सकते. ख्रिस्तामध्ये बलवान होऊ शकत नाही. आप यीशु मसीह में, ख्रिस्त में कभी बलवान नहीं हो सकते. म्हणून प्रभूमध्ये बलवान होण्यासाठी देवाचं वचन वाचणं फार गरजेचं आहे. हमें बलवान प्रभु में होने के लिए हमें जरूरी है प्रभु का ये पवित्र शास्त्र पढ़ने से और उसका मनन करने से. किती लोकांनी देवाचं वचन वाचलंय बायबल पूर्ण? कितने लोगों ने ये पूरा बाइबल पढ़ा है? पूर्ण खरं सांगायचं, खरं खरं हा? एकदम सच सच बात म्हणजे करने का, एकदम अजिबात खोटं बोलायचं नाही. अजबा बिल्कुल ही झूठ नहीं बोलने का. किती वेळा वचन वाचलं गेलं आपण? ये आपने कितनी बार बाइबल पढ़ा है? मी माझ्या जीवनामध्ये 16 वेळा वाचलं. ये मैंने मेरे जीवन में 20 Actually, समय में बाइबल पढ़ा है. ॲक्च्युली माझी चूक झाली, एक्चुअली मेरा गलती हो गया. कारण हे मी जवळजवळ 40 वेळा वाचायला पाहिजे होतं. मेरी गलती हो गई, मैंने 20 बार पढ़ा. मेरी गलती हो गई कि मैंने कम से कम 40 बार पढ़ना कारण चाहिए का माझं वय 40 आहे. क्योंकि मेरा उम्र जो है 40 है वर्षाला एकदा बायबल वाचन व्हायला पाहिजे. और साल में एक बार बाइबल पढ़कर होना ही होना है. काय 2 जरी अध्याय वाचले तरी वर्षभर बायबल क्या संपतो. दिन में 2 ही अध्याय पढ़ा है तो साल में वो खत्म हो जाता है. पण तुम्ही जर म्हटले, जर मनावर घेतलं, अगर आपने दिल पर लिया 40 दिवसात बायबल वाचून होतं. 40 दिन में बाइबल पूरा पढ़ना होता है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही मनावर घ्यायला पाहिजे, अगर आप दिल पर लेना चाहिए आपने. नाही का? बऱ्याच गोष्टी आम्ही जगातल्या गोष्टी मनावर घेतो, नाही का? बहुत सारे संसार की चीजें हम दिल पर लेते हैं आणि मनावर घेतो ते कंप्लीट करून टाकतो. और दिल पर लेते हैं और वो पूरा करके डालते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. घ्या ना मनावर. प्रेज द लॉर्ड. ले लीजिए दिल पर. आज आम्ही देवाचं वचन मनावर घ्यायला पाहिजे. ये प्रभु का वचन दिल अहो, पर लेना याच्यामध्ये चाहिए. तुमची जीवनाची आशीर्वाद आहे तुमच्यामध्ये. इसमें जीवन का आशीष है. म्हणून देवाचं वचन आमच्या जीवनात सदैव राहिलं पाहिजे. इसलिए हमारे अंदर प्रभु का वचन, यहोवा का रोज वाचन केलं हरदम रहना पाहिजे. चाहिए. हर दिन हमें पढ़ना चाहिए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. रोज वाचलं पाहिजे वचन. हर रोज हर दिन हमें पढ़ना चाहिए. आणि बघा परमेश्वर तुमच्या जीवनात कसे आशीर्वाद आणतो. देखिए फिर परमेश्वर आपके जीवन में कैसे आशीष को लाता नाही है. का? स्तोत्रसंहिता 34:8 मध्ये म्हटलंय, और भजन संहिता 34 का 8 वचन में कहा है, परमेश्वर किती चांगला आहे, काय करा? यहोवा कितना अच्छा है, क्या क्या करे, उसका अनुभव ले. घेऊन पहा अनुभव, बघा कसा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. यहोवा कितना अच्छा है, वो अनुभव करके देखे वो कितना अच्छा है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही ठरवलं पाहिजे की मी इथून पुढे देवाचं वचन वाचणार आहे. आज हमने तय करना चाहिए कि आज से मैं यहोवा का वचन पढ़ूंगा. ख्रिस्तामध्ये बलवान होण्यासाठी मला मैं यीशु देवाचं वचन मसीह वाचणं आहे. में बलवंत होऊंगा. मैं इसलिए प्रभु का वचन पढ़ूंगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट सांगतो, मैं दूसरी बात को मैं बताता हूँ. उपवास केला पाहिजे. हमने फास्टिंग प्रेयर यानी उपवास करना चाहिए. किती लोकांना वाटतं उपवास केले पाहिजे आम्ही? कितने लोगों को लगता है हमने उपवास करना चाहिए? कारण प्रभू म्हणतो, प्रेज द लॉर्ड, कारण प्रभू म्हणतो जेव्हा शिष्य आले और प्रभु कहता है जब चेले आए आणि ते भूत काढून आले, नाही का? भूत काढण्यासाठी गेलते चेले दुष्ट आत्माएं भूत निकालने के लिए गए थे. आणि आले प्रभू म्हटले, प्रभू निघलंच नाही. और प्रभु को आकर कहने लगे, अरे प्रभु हमने वो दुष्ट आत्मा को बहुत धमकाया पर वो निकला ही नहीं. मग प्रभू त्याला काय म्हणलं माहिती आहे का? प्रभु वो चेले को क्या कहा आपको पता है क्या? ही जात उपवास प्रार्थनेशिवाय जात नाही. ऐसे दुष्ट आत्मे उपवास करने से, प्रार्थना करने से जाती नहीं. म्हणून उपवास फार महत्वाचे आहेत. इसलिए उपवास, फास्टिंग बहुत महत्व के है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमच्या जीवनात आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी उपवास असला पाहिजे. और इसलिए सप्ताह में हमारे जीवन में कम से कम एक बार तो उपवास होना ही चाहिए. जास्त केलं तर काय अडचण नाही, ज़्यादा किया तो भी कुछ प्रॉब्लम नहीं परंतु है. उपवास हा आमच्या जीवनात असलं गरजेचं आहे. पर फास्टिंग तो हमारे जीवन में बहुत जरूरी है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट आहे समर्पण. चौथी बात है हमारा समर्पण होना बहुत जरूरी है. तुमचं जीवन प्रभूला पाहिजे. आपका जीवन प्रभु को चाहिए. एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला एक व्यक्ति प्रभु यीशु मसीह के पास आया आणि म्हटला, मला असं एकच आज्ञा सांगा की नाही की ती आज्ञा मी पाळली म्हणजे काय होईल, मी सर्व काय पाळल्यासारखं आहे. एक व्यक्ति प्रभु के पास आया और उसे कहा कि मुझे बताइए कि मुझे सर्वकालिक जीवन मिलने के लिए मैं क्या करूं, अनंत काल का जीवन मिलने के लिए मैं क्या करूं. एकच आज्ञा की ज्याच्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे. और एक ही आज्ञा जो ऐसे मुझे बताइए कि उसमें सब कुछ उसमें पूरा है. उस म्हणजे सर्वात मोठी आज्ञा, सबसे बड़ी आज्ञा क्या है वो मुझे बताइए. त्या आज्ञामध्ये सर्व काय आहे. उस आज्ञा में सब कुछ है. मग काय माहिती आहे म्हटलं,
प्रभू म्हटला त्याला, प्रभु ने उसे कहा, तू आपला देव परमेश्वर तू अपना यहोवा परमेश्वर याच्यावर उसके ऊपर पूर्ण मनाने, पूरे दिल से, पूर्ण मनाने, पूरे दिल से, पूर्ण जीवाने पूरे जान से आणि पूर्ण शक्तीने और पूरे बल से त्याच्यावर प्रीती कर. उसके ऊपर उस पर प्रेम कर. त्याच्याबरोबरच हाँ? त्याच्याबरोबरच और उसके साथ जर स्वतःवर प्रेम करतो जैसे खुद पर प्रेम करता है तसं शेजाऱ्यावर देखील कर. वो अपने बाजू वालों से प्रेम करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते म्हटलं पूर्ण मनाने, उसने कहा पूरे दिल से, पूर्ण जीवाने पूरे जान से आणि पूर्ण शक्तीने और पूरे बल से आम्ही परमेश्वर प्रेम केलं पाहिजे. हमें परमेश्वर यहोवा पर प्रेम करना ते चाहिए. खरं आमचं समर्पण आहे. वही सच्चा हमारा समर्पण है. का पूर्ण जीवाने, पूरे दिल, पूरे जान से, पूर्ण शक्तीने, पूरे शक्ति से, बल से. म्हणजे प्रभू असं म्हणताय की तुमचा जोर जो आहे देवाकडे लावा. और प्रभु ऐसा कहता है कि आपका जो फोर्स है, आपकी जो शक्ति है, प्रभु के ओर लगाइए. तुमचं लक्ष परमेश्वराकडे लावा. आपका ध्यान जो मन जो है आप यीशु मसीह की ओर लगाइए. मगच आम्ही ख्रिस्तामध्ये बलवान होऊ शकतो. फिर से तभी हम प्रभु यीशु मसीह में बलवंत हो सकते हैं. अलिशा संदेश टाइम पाहतो, अलीशा के बारे में हम देखते हैं. त्याचं लक्ष जगातल्या गोष्टीकडे नव्हतं. उसका मन जो है संसार की चीजों की ओर नहीं था. त्याचं चाकर गेहजीचं लक्ष जगातल्या गोष्टीकडे होतं. उसका जो चाकर, उसका जो दास है, उसके ध्यान जो है संसार की चीजों की ओर म्हणून रहता आमचं था. लक्ष सदैव परमेश्वर असणं और गरजेचं आहे. हमारा ध्यान जो है हरदम परमेश्वर की ओर रहना चाहिए. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे ख्रिस्तामध्ये बलवान होण्यासाठी देखील आमचं गरजेची ये गोष्ट प्रभु आहे. यीशु मसीह में बलवान होने के लिए है. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शेवटची गोष्ट आहे, आखिरी की बात है, ख्रिस्तात बलवान होण्यासाठी शेवटची गोष्ट आहे, सर्वात महत्वाची, यीशु मसीह में बलवंत होने के लिए आखिरी बात है. मैं इतनी बात कहूँगा, देवाला देणं. प्रभु यीशु मसीह को देना. ही देखील ख्रिस्तामध्ये बलवान होण्याची गोष्ट आहे. ये देने के द्वारे हम बलवान होने की बात है. आम्ही परमेश्वरला किती देतो हम परमेश्वर को क्या देता है, कितना देते हैं, त्याच्यावर समजतं की माझं प्रेम परमेश्वरवर किती आहे. इससे समझता है कि मेरा प्रेम परमेश्वर से कितना है. मग आमचं प्रेम पैशावर आहे का देवावर आहे हे त्याच्यावर ठरवतं. और हमारा प्रेम जो है हाँ पैसे के ऊपर है या परमेश्वर प्रभु यीशु मसीह के ऊपर है, आणि म्हणून उससे बात होती ती है. आज्ञा म्हणते की पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने. और वो आज्ञा कहता है कि संपूर्ण हृदय से, संपूर्ण शक्ति से तू देवावर काय कर. तू प्रभु यीशु मसीह पर प्रेम कर. म्हणून देणं हे फार महत्वाची गोष्ट आहे प्रभू. और उसी का भाग है देने के विषय में. नाही का. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये आम्ही पाहतो, मला एक सेवक होते पुण्याचे. और फिर मैं देखता हूँ ख्रिस्त में एक सेवक थे पुणे शहर के. त्यांना म्हटलं की लोक काही प्रभूसाठी देत नाही आहेत. और उन्होंने कहा आपको, हां, वो सेवक मी ने, म्हटलं त्यांना काही हाँ. लोक प्रभूसाठी देत नाहीत, काय और करायचं. मैं एक बार पुणे के पास्टर थे और मैंने उस पास्टर से बातचीत की. लोग प्रभु के लिए कुछ भी नहीं देते. मग ते मला म्हटले और फिर उन्होंने मुझसे कहा, त्यांचं परिवर्तन झालंच नाही. वो सेवक ने कहा उनका परिवर्तन ही नहीं हुआ. त्यांचं प्रभूला समर्पण झालेलं नाहीये. उनका प्रभु को समर्पण ही नहीं ज्यांचं हुआ. परिवर्तन झालेलं आहे, जिनका परिवर्तन हुआ है ज्यांचं समर्पण प्रभूसाठी झालेलं आहे, और जिनका समर्पण प्रभु में हुआ है, त्याचं लक्ष परमेश्वराकडे असतं. उसका ध्यान मन यीशु मसीह की ओर लगा त्याचं रहता लक्ष है. देण्याकडे म्हणजे पैशाकडे नसतं. और उसका मन जो है पैसे की ओर नहीं रहता है. म्हणून देणं हे प्रभूला गौरव देण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट और आहे. ये देने के विषय में जो है प्रभु यीशु मसीह का गौरव है इसमें, स्तुति है उसमें. आमच्या चर्चमध्ये जेव्हा चर्च भरलं जातं मेरे चर्च में जब चर्च भरता है तेव्हा मी 10चे नोट जास्त पाहतो. और मैं देखता हूँ कि 10 रुपये की जो नोट है मैं मेरे कलीसिया में देखता हूँ. माझं तारण 2000 साली झालं. मेरा उधार 2000 साल में हुआ. आणि 2000 साली माझं तारण झाल्यानंतर और 2000 साल में मेरा उद्धार होने के मी बाद जेव्हा चर्च जायचो जब मैं चर्च जाया करता था, तेव्हा मी 10 रुपये टाकायचो. जब मैं 10 रुपये डालता था, नाही का, मी टाकायचो. मैं Praise the डालता Lord. था. प्रेज द लॉर्ड. आणि मग बरेच लोक 10 रुपये टाकायचे. और फिर मैं देखता था बहुत सारे लोग 10 रुपये डालते थे. पण त्यावेळेस तर मोबाईल पण नव्हता, और जब समय की बात है मोबाइल भी नहीं रहते थे, काहीच नव्हतं. कुछ भी नहीं रहता था. आजही पण आज भी माझ्या चर्चमध्ये मेरे चर्च में 10चीच नोट येते. 10 की नोट आता है.
लोकांचे पगार वाढले, लोगों का पेमेंट बढ़ गया। त्यावेळेस लोकांना 3,000 पगार होता, जब उस समय की बात है, लोगों को 3,000 रुपये महीने का पेमेंट रहता था। आता 30,000 आहे, अभी के दिनों में 30,000 पेमेंट आज है, 50,000 आहे, 50,000 है, लाखाच्या पुढे पगार आहे, 1,00,000 रुपये पेमेंट है, तरी पण 10 रुपये येतात फिर भी माझ्या. 10 रुपये आता है। प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। हा? म्हणजे जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट होत चाललंय. और ये संसार में हर एक चीज़ में अपडेट होते जा रहा है। आम्हाला असं नाही का तो बटनाचा मोबाईल नाही आवडत, अभी हमें वो बटन का जो रहता है छोटा मोबाइल वो नहीं पसंद, स्क्रीन टच चाहिए, हमें स्क्रीन टच चाहिए, स्मार्टफोन पाहिजे, हमें स्मार्टफोन चाहिए, 8 GB रॅम वाला पाहिजे, हमें 8 GB रैम वाला, लेटेस्ट व्हर्जन पाहिजे. हमें लेटेस्ट वर्जन चाहिए। मग का प्रभूसाठी आम्ही जुनच व्हर्जन वापरतोय. और फिर क्यों हम प्रभु के लिए जूना वर्जन ही यूज करते हैं, बटन वाला। प्रेज लॉर्ड. प्रभूसाठी आमच्या जीवनात अपडेट व्हायला पाहिजे. और प्रभु के लिए हमें अपडेट होना चाहिए। आज 10ची नोट किती होऊन चालली नाही का, ती आज बदलले पाहिजे. और वो 10 रुपए की जो नोट है, मैं देख रहा हूँ 2000 साल से कितने दिन से चल रही है, वो बदलना चाहिए। माझा मुलगा ज्यावेळेस मला म्हणतो मला 10 रुपये द्या, मेरा बच्चा जब मुझे कहता है मुझे 10 रुपये दे दो, मग मी 10 रुपये काढतो, 20 पण द्या म्हणतो. काय मुझे होतं? मैं 10 रुपये निकालता हूँ, सुट्टे नसतात माझ्याकडे, मेरे पास 20 रुपये का नोट रहता है, तो वो बोलता है वो 20 भी मुझे दे दो। मला ते सहज देऊन टाकतात, घेऊन जा. मैं वो बोलता है ठीक है लेके काय जाओ। किंमत नाही 10-20 रुपये. क्या कीमत है 10-20 रुपए की? आज 10 रुपये जर पडले तर कोणी घेणार नाही. आज रास्ते में अगर 10 रुपये गिरता है तो कोई लेगा भी नहीं, बोलता है जान आणि दो। मग प्रभू सोडा 10 रुपये देताना और प्रभु के लिए हम 10 रुपये देते टेन्शन झालं की हैं। ये मेरा ऑफरिंग हो गया। प्रेज लॉर्ड. Praise the देवाला उत्तमात उत्तम द्यायला पाहिजे. परमेश्वर को जो हम उससे प्यार करते हैं, उसे त्यांनी उत्तम से उत्तम देना त्यांनी चाहिए। आमची आध्यात्मिक वाढ होते. इसी द्वारा हमारा आत्मिक उन्नति होता है। तुम्ही जे देता हे कोणी बघत नाही. जो आप देते कोई नहीं देखता, कोण बघतोय? यीशु मसीह देखता है। तुम्हाला आशीर्वाद प्रतिफळ कोण देणार आहे? आपको आशीष और प्रतिफल कौन देने वाला है? परमेश्वर देणार आहे. ये हुआ परमेश्वर देने वाला है। म्हणून तुम्ही ठरवायचं आता मी जे देतोय प्रभूला आपने तय करना है, मैं जो देता हूँ प्रभु को, त्यात प्रभू आनंदी आहे का? उसमें प्रभु आनंदित है। आज 10 रुपये 20 रुपयाला किंमत नाही. आज 10 रुपये 20 रुपये में कोई जगत में आज कीमत आम्ही नहीं है। एखादा भिकारी जरी दिसला त्याला देऊन टाक 10 रुपये, आज हम रास्ते में देखते हैं एखादा भिखारी हमें दिखता है तो 10-20 रुपये हम ऐसे देऊन टाक, सहज देऊन टाकतो. हम देते हैं, ऐसे ही सहज देते हैं। आमचा तर परमेश्वर जिवंत देव आहे. हमारा यहोवा तो जीवित परमेश्वर त्याला है। उत्तमातलं उत्तम द्यायला पाहिजे. उसे बहुत अच्छा उत्तम देना चाहिए। जेव्हा तुम्ही त्याला उत्तमातलं उत्तम द्याल ना, जब आप उसे उत्तम दोगे ना, तेव्हा पाप परमेश्वर तुम्हाला उत्तमातलं का त्याच्यापेक्षा चांगलं देऊन टाकणार. आप देखिए, फिर आप देकर देखिए, आप परमेश्वर भी आपको बहुत बड़ी और बहुत बढ़िया आपको दे देगा। म्हणून मी तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगत असतो लोकांना, इसलिए मैं बहुत बार लोगों को मैं कहता हूँ, लोक माझ्याकडे प्रेयरला येतात लोग मेरे पास प्रार्थना के लिए आते हैं आणि लोक म्हणतात पाळस साहेब और लोग कहते हैं पास्टर लय गरिबी चालली, बहुत मेरी हालत बहुत खराब है, पाळस साहेब खूप कर्ज झालंय, अब मेरे ऊपर बहुत कर्जा है माझी परिस्थिती खूप वाईट चाललेली आहे, और मेरी जो परिस्थिति है बहुत कठिन परिस्थिति में मैं जा रहा माझे पैशाची खूप अडचण चाललेली हूँ, आहे, मेरे पैसे की बहुत तंगी चल रही है। प्रार्थना करा. मैं कहता हूँ प्रार्थना करो। मी त्यांना म्हणतो असतो मैं उसे कहता हूँ, प्रार्थना केल्याने मैं कहता हूँ उनसे प्रार्थना करने से आर्थिक परिस्थिती बदलत नाही, आर्थिक परिस्थिति नहीं बदलती, देवाला दिल्याने प्रभु यीशु को देने से आमची परिस्थिती बदलून जाते. हमारी परिस्थिति है जो बदलती है। प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। मी आजही पण त्यासाठी कधीच प्रार्थना करत नाही. मैं आज भी पैसों के लिए कभी प्रार्थना नहीं ती करता। प्रार्थना फेल आहे, ये प्रार्थना करने का फेल है। वो ती प्रार्थना करून उपयोगच नाहीये. वो पैसे के लिए प्रार्थना करने का कोई मतलब ही नहीं है। प्रभू म्हणतो द्या मग तुम्हाला दिलं जाईल. और प्रभु कहता है आप दे दो, इसलिए तो फिर आपको मिलेगा। मग कसं काय प्रार्थना काय उपयोग आहे? नाही ती नाही का म्हणून म्हटलंय चुकीच्या प्रार्थना करू नका. इसलिए प्रभु ने कहा क्या फायदा वो प्रार्थना करके गलत प्रार्थनाएं मत देवाचं करो। नाव व्यर्थ घेऊ नकोस, और उसने कहा है कि यहोवा का नाम जो है व्यर्थ मत ले लो। नाही का? तरी पण आम्ही तसं करतो. फिर भी हम वैसे ही करते हैं। देवाला द्या. प्रभु को दे दीजिए। आज आशीर्वाद जर आमच्या जीवनात पाहिजे असतील ना, अगर आज हमारे जीवन में आशीष होना चाहिए, तर प्रभूला द्यायला शिका. प्रभु को देने के लिए सीखे। ते पण कसं? उत्तमातलं उत्तम. वो भी कैसा? उत्तम। त्याच्यावर ठरलं जातं की तुमचं प्रेम परमेश्वर आहे की देण्यावर आहे. उसमें तय किया जाता है आपका प्रभु के ऊपर प्रेम है या पैसे के ऊपर प्रेम है। पहिली मंडळी माहिती तुम्हाला? पहिली सुरुवातीची मंडळी, आपको एक शुरू की कलीसिया पता है आपको? एकदम शुरू की त्याचा बिशप पेत्र होता. उसका बिशप जो था पतरस था। आणि मग या पहिली जेव्हा प्रभूचं कार्य सुरू झालं, जब वहाँ शुरू में प्रभु का कार्य शुरू हुआ, तेव्हा विश्वासणारे लोक जब विश्वासी लोग
त्यांचे घरं विकायचे, उनके घर बेचते थे, त्याची जमीन विकायची. उनका खेत बेचते थे. 50 लाखाला जमीन विकली, 50 लाख में वो खेत जो है बेच दिया. दशांश नव्हते आणून देत. वो दशमांश नहीं देते थे, 50 लाख धरा, वो पूरा की पूरा देते थे. प्रभूचं काम करा. प्रभु का काम आगे करो. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय प्रेम होतं क्या प्रेम था त्यांना. प्रभु हे के सत्य ऊपर. समजलं होतं, प्रभू शिवाय पर्याय नाहीये. उनको वो सत्य समझ चुके थे. प्रभुचं कार्य प्रभु वाढलं के पाहिजे. सिवाय कुछ भी नहीं है. प्रभूचं कार्य वाढलं पाहिजे. प्रभु का कार्य बढ़ना चाहिए. या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत्या. ये बातें उनके जीवन में थे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. का नाही आम्ही प्रभूसाठी या गोष्टी केल्या पाहिजे. क्यों ना हम प्रभु के लिए ऐसे बातें करना चाहिए. देवाला द्या, प्रभु को दे दीजिए, देव तुम्हाला देईल. प्रभु आपको देगा. नाही का, दिल्याने वाढतं. देने से बढ़ता है. नाही का. एक अमेरिका माहिती का, अमेरिका जे युरोप खंड आपको आहे अमेरिका और यूरोप खंड है, आपको पता है. आणि तिकडं फावडे फावडं. वहाँ खोरं, का जो फावड़ा होता है. आपलं फावडं माहिती आहे ना कसं आहे. आपका फावड़ा कैसे है? आपला हमारा असं आहे. इंडिया का फावड़ा कैसे है? असं इकडं असं वाढायचं. आणि ते अमेरिका त्या साईडचं असंही असं. हमारा इंडिया का फावड़ा कैसे है? आने दो. आणि ते और फावडं वो फावड़ा कैसे है? हा? तर आमचे फावडं जे आहे, जे खोरं आहे, ते जरा देणार व्हायला पाहिजे. हमारा जो फावड़ा है वो आने दो. हमारा फावड़ा बदलना चाहिए देने के विषय में. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा? तर म्हणून ख्रिस्तामध्ये बलवान होण्यासाठी ही देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे. यीशु मसीह में बलवंत होने के लिए ये चीज़ भी बहुत महत्व की है. किती गोष्ट सांगितल्या मी ख्रिस्तात बलवान मैंने होण्यासाठी. कितने बातें बताई. आहे का लक्षात. प्रार्थना, वचन. 2. ओके, वचन. अजून प्रार्थना, नाही, वचन. 5 गोष्टी सांगितल्या मी. ह्या गोष्टी जर आमच्या जोडत असतील तर आम्ही ख्रिस्तामध्ये बलवान होऊ शकतो. हमारे अंदर ये 5 बातें प्रार्थना हैं. आहे, वचन आहे, अजून काय आहे, उपवास, उपवास. अजून काय आहे, तीसरी चीज़. समर्पण. समर्पण. Giving देने to के God. विषय में. नाही का, परमेश्वराला देणं. या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. ये- या 5 गोष्टी आम्ही ख्रिस्तामध्ये चांगल्या प्रकारे बलवान होऊ शकतो. यदि हमारे अंदर ये 5 चीज़ें हैं, 5 बातें हैं, तो हम यशस्वी हो सकते हैं, प्रभु में बलवंत हो सकते हैं. याच्यातली एक जर नसेल इसमें से एक भी बात नहीं होगी तर काही काळखंड निर्माण होऊ शकतात. और बहुत सारा दिक्कतें हमारे जीवन में निर्माण हो सकता है. जसं की आम्ही पाहतो, गाडी आहे जैसे कि हम देखते हैं गाड़ी है, आणि गाडी आपल्याला घेऊन जायची कुठेतरी. हमें गाड़ी कार हो या कुछ भी हो वो हमें लेके जाना है. त्याच्यात पेट्रोल नाही आहे, अगर उसमें पेट्रोल नहीं है ती गाडी चालणार नाही. वो गाड़ी नहीं चलेगी. पेट्रोल आहे, पेट्रोल भी है, कुठं चाकच नाही आहे, आगे का व्हील ही नहीं है, उसको चालणार नाही आहे. वो कैसे चलेगा. व्हील आहे, पेट्रोल आहे, हँडलच नाही आहे. और सब व्हील भी है और पेट्रोल भी है और उसका हैंडल ही नहीं है, तो कैसे चलेगी. नाही चालणार. नहीं चलेगी. तर म्हणून आमच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये बलवान होण्यासाठी या 5 गोष्टी फार इसलिए महत्त्वाच्या आहेत. हमारे प्रभु यीशु मसीह में बलवंत होने के लिए ये 5 चीज़ें होना अत्यंत जरूरी है. आता आम्ही याची प्रॅक्टिस केली पाहिजे अभी हमें अभी इसका प्रैक्टिस करना आणि चाहिए. आमचं जीवन प्रभूला समर्पित केलं और पाहिजे. हमारा जीवन जो है प्रभु को समर्पित करना वचनामध्ये चाहिए. वाढलं पाहिजे, और वचन में बढ़ना चाहिए, प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे, प्रार्थना में बढ़ना चाहिए, देण्यामध्ये वाढलं पाहिजे. देने में बढ़ना चाहिए. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीमध्ये सारखं वाढलं पाहिजे. और हर बातों में हमें समतोल या समान बढ़ना चाहिए. नाही का. ड्रम मध्ये ज्यावेळेस पाणी भरतो आपण, हम सब ड्रम में पानी भरते हैं त्याचं खालीवर नसतं पाणी राहत. और वो खाली नीचे ऊपर पानी नहीं रहता है. तुम्ही त्याला वळंबा लावायची गरज नाही, एकदम लेवलमध्ये भरतात. और उसमें वो वळंबाला काय म्हणतात बाबा आता. वळंबा लावायचं काय झालं, वो जो मिस्त्री काम करते हैं वो लगाना पड़ता है. लेवल नाही का. लेवल करना तसं पड़ता है. आमच्या जीवनामध्ये या सर्व ख्रिस्तामध्ये वाटायच्या गोष्टी कशा पाहिजे, नाही का, सारख्या स्वरूपात पाहिजे. और वो जो हम टैंकी बनाते हैं और जैसा पानी उसमें समान रहता है, वैसे हमारे जीवन में ये 5 चीज़ें समान रहना चाहिए. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उभं राहू आपण सर्वजण प्रार्थना करू. आइए हम खड़े रहते हैं इस समय. थैंक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. प्रभू ईश्वर देवा, हालेलुया. स्वर्गातला आमच्या जीवन प्रभू तुला धन्यवाद देतो. प्रभू आजच्या वचनाद्वारे देवा तू आमशी बोललेला आहेस. प्यारे पिता यीशु मसीह के नाम से हम आपको धन्यवाद देते हैं. आज तूने हमसे बातें की है तेरे वचन के द्वारा. प्रभू तू म्हटलास की ख्रिस्तामध्ये बलवान आम्ही व्हायला पाहिजे प्रभु तूने कहा है कि यीशु मसीह में हमें बलवंत होना चाहिए. आणि ख्रिस्तामध्ये बलवान होण्यासाठी देवा आम्हाला 5 गोष्टीची फाती गरज और आहे. यीशु मसीह में बलवान होने के लिए हमें 5 बातें हमारे जीवन में होना जरूरी है. प्रभू ते सर्व 5 गोष्टी और प्रभु वो सब 5 बातें 5 चीज़ें आमच्या जीवनामध्ये वाढू दे. हमारे जीवन में बढ़ने दे.
देप्पा जेव्हा आम्ही त्या 5 गोष्टी आमच्या जीवनामध्ये करू जब हम 5 बातें हमारे जीवन में करेंगे तेव्हा आम्ही ख्रिस्तात बलवान होऊ दे बापा और हम यीशु मसीह में बलवान हो जाएंगे आणि मगच आम्ही युद्ध करू शकतो और फिर हम युद्ध कर सकते हैं मगच आम्ही सैतानाबरोबर लढू शकतो और फिर हम शैतान के साथ ही लड़ सकते हैं। बलवान न होता दे बापा बलवान न होते हुए आम्ही युद्ध करायला जाऊ हम युद्ध करने के लिए जाएंगे प्रभू आमचं त्या ठिकाणी अपयश आम्हाला मिळेल और वहाँ पर हमें अपयश हम हो जाएंगे। म्हणून प्रभू इसलिए प्रभु आमच्या जीवनामध्ये हमारे जीवन में तू वाढवलं जा तू बढ़े आमचं ख्रिस्तामध्ये बलवान देप तू आम्हाला कर और हमें यीशु मसीह में बलवंत हमें बना। खरखर देवाचं वचन यहाँ पर सच में प्रभु का वचन आम्हासाठी हमारे लिए आशीषित किया आशीषित किया है, त्याबद्दल धन्यवाद देतो। इसलिए हम परमेश्वर को इथल्या धन्यवाद। प्रत्येकाला स्पर्श कर यहाँ पर आए हुए लोगों एक एक व्यक्ति को तू स्पर्श कर, या वचनामध्ये इस वचन से तू आम्हाला वाढव, इस वचन में हमें बढ़ा। जगापेक्षा इस संसार के तुझ्यावर तुझ पर प्रेम करणारे लोक तुम्हाला बनाव। प्रेम करने में हमें बढ़ा। प्रभु यीशु मसीह या समयाला इस समय आम्ही आमचं जीवन तुला देतो। हम हमारा जीवन आपको दे देते हैं। आम्हाला बलवान कर, हमें बलवंत कर, प्रार्थनेत वाढव, हमें प्रार्थना में बढ़ा, वचनामध्ये वाढव, हमें वचन में बढ़ा, आमचं जीवन समर्पित कर, हमारा जीवन समर्पित कर। तुला देण्याबद्दल आमचं जीवन वाढव दे पा। हमें देना चाहिए आपके लिए देने में हमें हमारा समर्पण बढ़ा। उपवासामध्ये तुम्हाला वाढव, उपवास में हमें बढ़ा आणि प्रभू याद्वारे और प्रभु इस द्वारा तुला गौरव हो दे, आपको गौरव हो, तुला महिमा मिळू दे। आपको महिमा मिले। ही प्रार्थना ये प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली, यीशु मसीह के नाम से किया है, म्हणून तू ऐक। इसलिए आप ग्रहण करें। आमेन आमीन। आमेन। आइए बैठते तो नीचे। ये समय जो है ऑफरिंग का समय है और पास्टर हुमरे जो है गीते गाएंगे और ये अर्पण हम प्रभु के लिए दे देंगे।